मी आज तुम्हाला लसूणी मेथीची रेसिपी दाखवते। त्यासाठी कढईमध्ये तीळ, शेंगदाणे भाजून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि भाजलेले शेंगदाणे मिक्स करून त्याच्यामध्ये बेसन पीठ 1 चम्मच घालून मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे, त्याच्यात मी लसूण टाकते। ठेचलेला लसूण चांगला भाजून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत। ब्राऊन झाला ना, त्याच्यामध्ये मेथी टाकायची। थोडं मीठ, भाजी चांगली परतून घ्यायची। तेलामध्ये थोडे जिरे टाकते। जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकते। लसूण चांगला ब्राऊन होऊन द्या। ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्या। कांदा टोमॅटो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला चांगला परतून घ्या। मसाला परतून झाला की त्याच्यात तीळ, शेंगदाणे आणि बेसन पिठाची पेस्ट टाकून घ्या। ती पण छान भाजून घ्या मस्त। सगळं मिश्रण भाजल्यानंतर कलर कसा आला आहे पहा। तेल सुटेपर्यंत भाजून घ्या। मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये फ्राय केलेली मेथी घाला। मेथी घालून सगळं मिक्स करून घ्या। मसाला आणि मेथी मिक्स करून घेतली। तुम्हाला त्यात केवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। मी थोडंच घालणार आहे। आता चवीपुरतं मीठ घाला। नंतर मिक्स करून घ्या। आणि आता एक वाफ आणून द्या। ताट झाकून ठेवा त्याच्यावरती। लसूणी मेथी झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी बटर टाकते।
बटर टाकते आणि गॅस बंद करून ठेवते. लसूणी मेथी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.